हे अदानी प्रकल्पाच्या संदर्भात आपण मागे एकदा बाईट दिली। आज या ठिकाणी प्राथमिक चौकशी करण्यासाठी स्पॉटवर येऊन अतुल शेटने या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि म्हणून खरं तर आपल्याला आधार नाही कोणाचा। आदरणीय कैलासवासी वल्लभशेठ बेनके साहेबांनी आयुष्यभर आदिवासी समाजाला जीव लावलं। आपल्याला या ठिकाणी आंधळ्यामध्ये आश्रमशाळा असेल, प्रत्येक ठिकाणी 10-10 कोटीच्या आश्रमशाळेच्या इमारती खरं तर बेनके साहेबांच्या माध्यमातून त्या काळात झाल्या। पिक्चर साहेब आणि बेनके साहेब त्याच्यामुळे आपली पोरं शिकतात। अशा प्रकारचं बेनके साहेबांचं कार्य त्यांच्या पावलोपावलून आपले नेते आदरणीय अतुल शेठ बेनके साहेबांचं काम करत चाललं आणि खरं तर मला एकदा अतुल शेठचा या ठिकाणी अभिमान वाटतो की भर मुसळधार पावसामध्ये फोन केला, काय भानगड आहे, काय कुठला प्रकल्प आहे, काय आहे ती पाहणी करण्यासाठी। अतुल शेठ यातला कुठला एका फोनवर नेता येत नाही, पण खरं तर अतुल शेठ बेनके साहेबांनी फोन केल्याबरोबर या ठिकाणी आज 4 दशके करून या ठिकाणी या अदानी प्रकल्पाला भेट देण्याचं काम खरं तर केलंय। त्यासाठी अतुल शेठ बेनकेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। ही कामाची पावती आहे। आपण ज्या सभा मंडपामध्ये उभा राहिलोय हा सभा मंडप सुद्धा अतुल शेठ बेनकेनी या ठिकाणी बांधल्यामुळे आज या ठिकाणी आदिवासी भागातली तस्करी होऊ शकली। आज प्रत्येक ठिकाणी अतुल शेठचे सभा मंडप आहेत। गाव नाही का तिथं आता सभा मंडप नाही रडे सर, तुमच्या तिथं आता काहीतरी 2-3 कोटीचा गोविंद गारे समग्र या ठिकाणी अतुल शेठनी त्या ठिकाणी मंजूर केलेले गेले अनेक कामं अतुल शेठच्या माध्यमातून या ठिकाणी या विभागामध्ये मगाशी त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं ते आताही सांगतील का जे आदरणीय कैलासवासी आपले सर्वांचे गोरगरिबांचे कायवारी आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी संपूर्ण रिंग रोड काँक्रिटीकरणाचं खरं तर काम खरं तर पत्रकार मित्रांनो अजितदादा पवार आणि अतुल शेठ बेनकेंच्या माध्यमातून या ठिकाणी मावळपट्ट्यामध्ये झालेलं आहे। ते सुनीत्रा बहिणीच्या याच्यात ते निश्चितपणे ते लवकरच सुरू होईल। अशा प्रकारचं आपण खरं तर अतुल शेठचं नेतृत्व शेठ तुम्हाला मी या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण खूप खरं तर आम्हाला खूप अभिमान आहे, आम्हाला कोणी वाली नाही, परंतु या ठिकाणी सगळे लोकनियुक्त सरपंच आहेत। आपण आता मी जास्ती बोलत नाही, आपल्याला शेठचं भाषण आहे की मी रोजच आता आंदोलन करणार आहे। या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलवायची आणि त्या विशेष ग्रामसभेमध्ये फक्त मुद्दा एकच, अदानी हटाव, प्रकल्प हटाव म्हणून असा ठराव करायचा, दुसरा विषयच नाही। सगळ्या ग्रामपंचायतीने माझ्या माहिती किती ग्रामपंचायती नोटीस आहेत आपल्या 29 ग्रामपंचायतीला नोटीस आहेत ना। 29 ग्रामपंचायतीची नोटीस खरं तर ग्रामसभेमध्ये ठराव करा आणि त्याच नावाने करा, एवढंच काम करा सरपंचांनी, बाकी काही करू नका। एवढा मोठा मुसळधार पाऊस आहे तरी सगळे सरपंच या ठिकाणी आलेत। कामाची साहेब पार इथं माणूस जरी मेला तरी झाकून ठेवतात आणि आवणी करतात, अशी सध्या मावळामध्ये परिस्थिती आहे। अशा प्रकारचा खरं तर हे आहे आणि म्हणून निश्चितपणे मी अधिकचं काही न बोलता मी अतुल शेठचं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायचे, पण या ठिकाणी आपण खरं तर संघर्ष करायचे। पत्रकार मित्रांनो मी त्या दिवशी सांगितलंय, त्याच्या आक्रमक भाषेमध्ये सांगितलंय आणि आजही सांगतो, या प्रकल्पासाठी जरी या ठिकाणी मावळपट्ट्यामधून जरी रक्ताचे पाठ वाले तरी चालेल, पण प्रकल्प होऊ देणार नाही अशा प्रकारचं आवाहन करतो। जंतर मंतरला जसं आंदोलन झाला, जंतर मंतरला जसं आंदोलन झालं असं आंदोलन झालं तरी आपण मागे पुढे हटायचं नाही। आपल्या पाठीची भक्कम नेते अतुल शेठ बेनके साहेब, खरं बेनके कुटुंबाच्या रक्तामध्ये खरं भिनलेलं आहे, विकास भिनलाय आणि गरिबाला न्याय करण्याचं कौतुक काम त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे। आणि म्हणून शेठ मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की तुम्ही सुनीत्रा वहिनीच्या फार जवळ आहेत। आम्ही इथवर जुन्नर पोहोच तहसीलदार कचेरी पोहोच मोर्चा काढू, जास्तीत जास्त कलेक्टर कचेरी पोहोच जाऊ, पण आम्हाला जर मुंबईला आणि दिल्लीला जायचं असेल तर अतुल बेनकेशिवाय आम्हाला पर्याय नाही, हे आमच्या समोर आलेले आहे। आणि म्हणून सर आम्ही तुम्हाला इथे साहेब इथे बोलावले, मला आमचा नेता आल्याशिवाय आम्हाला न्याय भेटणार नाही। आणि म्हणून मुंबईला जायचं असेल राज्यपालला भेटावं लागलं, आमदार साहेब तुमच्या नेतृत्वाखाली सगळे पेसाचे सरपंच घ्या, 5-25 गाड्या काढा आणि राज्यपालांना आपण निवेदन देऊ। त्या निवेदनामध्ये आपण स्पष्ट म्हणू की पेसा अंतर्गत आणि पर्यटन तालुका आणि धरणग्रस्त 3 मुद्दे आहेत। पेसा नंबर 1, पर्यटन नंबर 2 आणि हे अशा प्रकारे धरणग्रस्त 3, इको सेन्सिटिव्ह 2 म्हणजे या एवढे मुद्दे असताना आपल्याला काहीच करता येत नाही। अशा प्रकारचं आमदार साहेब तुम्ही नेतृत्व करा, आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली काम करू। मी निश्चितपणे माहिती लांडे या ठिकाणी आहेत, या ठिकाणी मी माहिती सांगितलंय का तुम्ही भीमाबाई तुमचे जेवढे लाभार्थी आहेत
तेवढ्या आपण अतुल शेठच्या संपर्कामध्ये राहा, अशा प्रकारचा मी सरपंचांना या ठिकाणी इशारा देतो. आणि पत्रकार मित्रांनो, हे बघा, पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा सगळे एक आहेत. आपण तालुक्यातले पत्रकार आहेत. इतर बातम्या सोडा, परंतु या प्रकल्पासाठी मी काका तुम्हाला धन्यवाद देतो. पंढरी, तुम्ही जुन्नर टाइमचे काका खरं तर फोन केला, म्हणलं आमदार साहेब येणार आहेत. ते लगेच एवढ्या पावसामध्ये काका सुद्धा या ठिकाणी आले, जुन्नर टाइमचे पत्रकार. त्याचप्रमाणे पंढरी आला, वाणी साहेब आहे, वाटत आहे ते येणार आहेत, त्यांना आपण बातमी देऊया. संदीप भाऊ उतारडे येणार आहेत. या सर्व पत्रकारांनी मदत करावी आणि याच्या खरं तर खऱ्या अर्थानं हा प्रकल्प बंद कसा होईल अशाप्रमाणे आपण या करू. अरे जमिनी आपल्या हक्काच्या, आवाज येत नाही मला वरात करून. अरे जमिनी आपल्या हक्काच्या, अरे जमिनी आपल्या हक्काच्या, अरे जमिनी आपल्या हक्काच्या.